हरे कृष्णा। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जगत गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय। परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। आज अतिशय सुंदर दिवस आहे। भाद्रपद पौर्णिमा आहे आणि भाद्रपद पौर्णिमेचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या दिवशी श्रीमद भागवतम पुराण वाचणं, सत्यनारायण पुराण वाचणं किंवा भागवतम हा पूर्ण जो 18 अध्यायाचा जो हे सेट आहे तो किसी भक्त को दान देना या गिफ्ट देना, ये सबसे महान कहलाता है। क्योंकि इस दिन में जो भी भागवतम का गिफ्ट करता है दूसरे भक्त को, तो वो उसका भागवत धाम जाना निश्चित है, ऐसा शास्त्रों में कहा है। इसीलिए भाद्रपद पूर्णिमा में भागवतम का दान करना जरूरी है। और सत्यनारायण पूजा करने से भी भक्तों को धन ऐश्वर्य सुख समृद्धि का आशीर्वाद प्राप्त होता है और मोक्ष की प्राप्ति मिलती है और जीवन के सभी कष्ट दूर हो जाते हैं। इसीलिए जास्ती से जास्त भक्तों ने हरिनाम संकीर्तन करके और माला जप करके अपने चैतन्य महाप्रभु भगवान चैतन्य महाप्रभु के प्रचार को और राधा कृष्ण के भक्ति को आत्मसात करने का एक अतिशय मौल्यवान ये सुवर्ण योग है, दिन है। तो इसीलिए हमें इस दिन का फ़ायदा ज़्यादा उठाना चाहिए और भक्ति का प्रचार ज़्यादा करना चाहिए और हरिनाम संकीर्तन करना चाहिए और भागवतम पढ़ना चाहिए। संप्लवः सर्वभूतानां विक्रमा प्रतिसंक्रमः इष्टा पूर्वस्त कामाना त्रिवर्गस्तच्च यो विधिः। परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींना असं विचारतात, कृपया मला सविस्तर सांगा की प्राणीमात्रांची निर्मिती कशी होते, त्यांचे पालन पोषण व त्याचा विनाश कसा होतो, तसेच भगवंताने भक्तिपूर्ण सेवा करण्यासाठी अनुकूल व प्रतिकूल गोष्टी कोणत्या हे सुद्धा मला सांगावे। वैदिक कर्मकांडे आणि पूरक वैदिक धार्मिक कृत्यांचे आदेश काय आहेत व धर्म आर्थिक विकास आणि इंद्रिय तृप्ती याचे विधी कोणते आहेत, हे कोण विचारत आहे? जर परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींना विचारत आहेत। तात्पर्य श्रील प्रभुपाद महाराज की जय। भक्तिपूर्ण सेवेचे आचरण दर्शविण्यासाठी संप्लवह हा शब्द परिपूर्ण साधने ह्यासाठी उपयुक्त आहे। संप्लवह म्हणजे एकदम विरुद्ध आहे, म्हणजे भक्तिपूर्ण सेवेची प्रगती नष्ट करणे असा होतो। भगवत भक्तीमध्ये दृढ असलेला मनुष्य अगदी सहजच बद्ध जीवांची कार्य पार पाडू शकतो। बद्ध जीवन जगणे हे समुद्राच्या मध्य भागी एखादी नौका वल्विल्याप्रमाणे, नौका वल्विणारा मनुष्य पूर्णपणे सागरावर अवलंबून असतो। प्रत्येक क्षणी थोड्याशा धक्क्याने नौका बुडण्याची शक्यता असते। समुद्रात वातावरण अनुकूल असेल तर नौका निश्चितच सहजपणे मार्गक्रमण करू शकते। परंतु जर काही वादळ धुके जोराचा वारा पाऊस अथवा ढग आले तर सागरात नौका बुडण्याची अतिशय पुरेपूर शक्यता असते। नौकायन करणारा भौतिकदृष्ट्या कितीही सुसज्ज असला तरी सागराची लहर कोणीही नियंत्रण करू शकत नाही। ज्याने जहाजातून प्रवास केला असेल त्यांना अशा सागरावर अवलंबून राहण्याचा अनुभव असेल। परंतु भगवत कृपेने मनुष्य धुके वादळ आणि कोणत्याही संकटाने भयभीत न होता भौतिक अस्तित्वाचा सागर अगदी सहजपणे पार करू शकतो।
सर्व भगवत इच्छेवर अवलंबून असते. बद्ध जीवनात काही दुर्दैवी संकट असेल तर कोणीही वाचू शकत नाही. तथापि भक्त हे भौतिक अस्तित्वाचा सागर निश्चितपणे पार करू शकतात, कारण भगवंत सदैव शुद्ध भक्ताचे रक्षण करीत असतात. भक्ताच्या भौतिक बद्ध जीवनातील कार्याकडे भगवंत विशेष लक्ष पुरवितात. प्रत्येकाने भगवंताच्या चरणकमळाचा आश्रय घेतला पाहिजे. सर्वतोपरी भगवंताचा शुद्ध भक्त बनले पाहिजे. ज्याप्रमाणे श्री सुखदेव गोस्वामी या आपल्या आध्यात्मिक गुरुकडे परीक्षित महाराज प्रश्न विचारत आहेत, त्याप्रमाणे मनुष्याने निपुण आध्यात्मिक गुरुकडून भक्तिपूर्ण सेवा करण्याची अनुकूल गोष्टी कोणत्या व प्रतिकूल गोष्टी कोणत्या हे जाणून घेतले पाहिजे. भक्तिपूर्ण सेवेत विज्ञान निर्दिष्ट करण्यात आलेले भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथानुसार मनुष्याने प्राणधारणाकरिता आवश्यक तितके अन्न ग्रहण करावे. अत्याहार जास्त करू नये. मनुष्य शरीराने पोषक करण्यासाठी भाजीपाला, अन्नधान्य, वनस्पती, दूध हे पुरेसे आहे. म्हणून जिहा तृप्तीसाठी या व्यतिरिक्त अन्य काही खाण्याची आवश्यकता नाही. जगामध्ये प्रतिष्ठा मिळविण्यासाठी किंवा अहंकारी होण्यासाठी मनुष्याने धनसंचय, पैसा साठवून ठेवू नये. त्याने प्रामाणिकपणे सहजपणे आपली उपजीविका मिळवावी, कारण प्रामाणिकपणे हमाल होऊन उपजीविका मिळविणे हे अतिशय योग्य आहे. समाजामध्ये मोठेपण मिळविण्यापेक्षा अधिक हमालगिरी करून पोट भरणे श्रेयस्कर आहे. प्रामाणिक व्यवसायाने जगातील सर्वाधिक धनाढ्य व्यक्ती बनण्यास काहीच हरकत नाही, परंतु केवळ धनसंचय करण्याच्या हेतूने मनुष्याने उपजीविकेचे प्रामाणिक साधनाचा त्याग करणे योग्य नाही. भक्तीसाठी हानिकारक आहे. मनुष्याने निरर्थक बडबड करू नये. भगवत कृपा संपादन करून भक्ताचे एकमेव कार्य आहे की त्याने भगवंताची निर्मिलेल्या अद्भुत सुजनाद्वारे सदैव त्यांचे महिमागान केले पाहिजे. एका भक्ताने भगवंताची मिथ्या जग निर्माण केले आहे असे म्हणत त्यांची सृष्टी नाकारून त्याला दोष देत बसू नये. जग हे काही मिथ्या नाही. वस्तुतः आपल्या पालनपोषणासाठी आपल्याला अनेक गोष्टी या जगातून घेणे आवश्यक आहे. मिथ्या आपण कसे काय म्हणू शकतो, त्याप्रमाणे भगवंतांना रूप नाही असा विचार कधी करू नये. रूपरहित असूनही त्याचवेळी सर्व बुद्धी आणि प्रत्यक्ष ते अप्रत्यक्ष जाणीव एखाद्यावर कशी काय असू शकते. म्हणून शुद्ध भक्तास शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्याने त्या सुखदेव गोस्वामीसारख्या अधिकारी व्यक्तीकडून यथार्थ रूपाने जाणून घेतल्या पाहिजेत. म्हणजे योग्य गुरुकडून सर्व गोष्टीचं मार्गदर्शन करून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे. भक्तिपूर्ण सेवा करण्यासाठी अनुकूल गोष्टी म्हणजे मनुष्याने भगवंताची सेवा करण्यास अतिशय उत्साही असले पाहिजे. आपल्या श्री चैतन्य महाप्रभू या रूपात भगवंताची इच्छा व्यक्त होती की भक्तिमार्गाचा प्रसार जगामध्ये सर्वत्र कानाकोपऱ्यातही व्हावा, आणि म्हणून या आज्ञेचे शक्य तितके पालन करणे हे शुद्ध भक्ताचे अतिशय महत्त्वाचे कर्तव्य आहे. प्रत्येक भक्ताने केवळ आपली दैनंदिन भक्ती साधना करण्यातच नव्हे तर चैतन्य महाप्रभूंच्या चरणचिन्हांचे अनुसरण करून शांततेने भक्तिमार्गाचा प्रचार करण्याच्या प्रयत्नात अतिशय उत्साही असलेच पाहिजे. भक्त वरकरणी जरी यशस्वी झाला नाही तरी त्याने आपल्या कर्तव्य पालनात कधीही खचून जाऊ नये. शुद्ध भक्तासाठी यश व अपयश यांना काहीच अर्थ नसतो, कारण तो तर रणांगणावरील एका योद्ध्याप्रमाणे असतो. भक्तिपूर्ण सेवेचा प्रचार करणे हे भौतिक जीवनाविरुद्ध युद्ध घोषित केल्याप्रमाणेच आहे. सकामकर्मी, मानसिक तर्कवादी, योगमार्गी असे आणि अनेक प्रकारचे भौतिकतावादी आहेत. हे सर्व भगवंताच्या अस्तित्वाविरुद्ध असतात. असे लोक स्वतःच भगवंत असल्याचे घोषित करतात. वस्तुतः प्रत्येक कार्यासाठी आणि पदोपदी भगवंताच्या कृपेवरच विसंबून असतात. म्हणून शुद्ध भक्ता अशा नास्तिकांच्या टोळीची मुळीच संगत करू नये. दृढ भगवंताची अभक्तांच्या अशा नास्तिकवादी प्रचाराने दिशाभूल होऊ शकत नाही.
नवसाधकाने मात्र अभक्ताकडून अतिशय सावध असावे. भक्ताने अधिकारी आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली भक्तिपूर्ण सेवेचे योग्य आचरण करावे आणि केवळ औपचारिकपणे गुंतून राहू नये. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली मनुष्याने किती सेवा होते ते पाहावे. किती वेळा औपचारिक होते हे पाहू नये. भक्ताने कोणत्याही गोष्टीची लालसा करू नये. त्याने भगवत इच्छेने आपोआप त्यांच्याकडे येणाऱ्या गोष्टीवर समाधानी असावे. भक्तिमय जीवनाचे हेच तत्व असावे आणि अशी सर्व तत्वे सुखदेव गोस्वामींच्या सारख्या आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली सहजपणे अवगत करता येतात. परीक्षितान महाराजांनी सुखदेवांना योग्य प्रश्न विचारले आणि आपणही त्याचे उदाहरण अनुसरावे. परीक्षित महाराजांनी भौतिक जगताचे सुजन, स्थिती व लय याविषयी, तसेच कर्मकांडे करण्याची प्रक्रिया आणि पुराणे, महाभारत आणि पूरक वैदिक शास्त्रानुसार पुण्यकर्म करण्याची पद्धत याविषयी जिज्ञासा केली. पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे महाभारत तसेच पुराणेही प्राचीन भारताचा इतिहास आहे. पूर्वक वैदिक शास्त्रामध्ये स्मृती, पुण्यकर्मे सांगितलेले आहे व त्याप्रमाणे सर्वसाधारण लोकांसाठी पाण्याची सोय म्हणून तलाव व विहिरी खणणे विशेष उल्लेख आहे. सार्वजनिक रस्त्यावर आजूबाजूला वृक्षारोपण करणे, मंदिरे बांधणे, निराधार गोरगरिबांना धर्मशाळा बांधून त्यांच्या अन्नधान्याची व्यवस्था करणे, तत्सम अन्य कार्यांना पूर्त असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे इंद्रिय समाधानाच्या नैसर्गिक इच्छा पूर्ण करण्याच्या प्रक्रियेविषयी परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला. त्यांचा हा प्रश्न या विषयाशी संबंधित सर्वांच्या लाभासाठी होता. बघा, आजच्या या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की माणसाने भक्तीमध्ये आल्याच्या नंतर कोणती अपेक्षा करू नये. मला पद मिळावं चांगलं, प्रसिद्धी मिळावी चांगली, लोकांनी मला वाहवा म्हणावी चांगली, किंवा लोकांनी मला जास्त प्रोत्साहन द्यावं असं काही म्हणू नये. परंतु कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता भक्ताचं कर्तव्य आहे की दैनंदिन म्हणजे दर दिवशी भक्ती साधना करण्यातच नव्हे तर चैतन्य महाप्रभूंच्या चरणचिन्हावर पायावर पाय ठेवून अनुसरण करून शांततेने भक्ती मार्गाचा प्रचार करण्याच्या प्रयत्नात अतिशय उत्साही असले पाहिजे. त्याने यशस्वी झाला तरी ठीक, नाही झाला तरी ठीक, कर्तव्य पालनात कधीही खचून जाऊ नये. शुद्ध भक्तासाठी यश व अपयश याचा काही अर्थ नसतो, कारण तो रणांगणावर कशा पद्धतीत असतो, एका युद्धाप्रमाणे असतो. बघा, युद्धामध्ये जेव्हा आपण विरोधकांना मात करायची असेल तेव्हा युद्ध हा कशाची पर्वा करत नाही, तो जिंकण्याच्या प्रयत्नात असतो. तसा हा जो प्रत्येक व्यक्ती जो भक्तीचा प्रचार करणारा असतो तो अज्ञानी समाजाविरुद्ध ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी महत्त्वाच्या विषयावर त्यांना प्रचार करत असतो. त्यामुळे त्याने कशाची अपेक्षा करू नये. माझं कोण प्रवचन ऐकतात, माझ्या प्रवचनाला व्ह्यू किती मिळतात, कोण माझं ऐकतं, ह्याची अपेक्षा करू नये. तर सातत्याने प्रचार करत राहायला पाहिजे आणि प्रत्येक गली म्हणजे प्रत्येक वाडी शहरात त्याचा चैतन्य महाप्रभूंच्या विचारानुसार भक्ती प्रचार होत राहिला पाहिजे. म्हणजे भक्तिपूर्ण सेवेचा प्रचार करणे हे भौतिक जीवनाविरुद्ध युद्ध घोषित केल्याप्रमाणेच आहे. सकामकर्मी, मानसिक तर्कवादी, योगमार्गी असे अनेक प्रकारचे भौतिकतावादी आहेत, पण भगवंताच्या अस्तित्वाविरुद्ध असतात ते लोक. त्यामुळे स्वतःचं भगवंत असल्याचं घोषित करतात असे लोक. तर अशा विरुद्ध आपल्याला जर भक्तीचा प्रचार करायचा दृढतापूर्वक आपल्याला होऊन त्यांच्या विरुद्ध आपल्याला भक्तीचा प्रचार करायला पाहिजे. मग त्या भक्तीचा प्रचार करताना कोणती अपेक्षा करू नये. पदोपदी भगवंताच्या कृपेवर विसंबून लोक असतात, परंतु शुद्ध भक्त नास्तिकांच्या टोळींची मुळीच संगत करत नाहीत. भक्ताने अधिकारी आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली भक्तिपूर्ण सेवेचे योग्य आचरण करावे आणि केवळ औपचारिकपणे गुंतून राहू नये, तर प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली मनुष्याने किती सेवा होते हे पाहावे. भक्ताने कोणत्याही गोष्टीची लालसा करू नये.
भगवत इच्छेने आपल्याला जे काही मिळते त्या गोष्टीवर समाधानी राहायला पाहिजे. भक्तिमय जीवनाचे हेच तत्त्व असं आहे की जे मिळतं त्याच्यात समाधानी असलं पाहिजे. इथे काय सांगितलं आहे की भगवत भक्त हे समुद्रात समुद्राचं येथे उदाहरण का दिलं आहे की नाव एका नाविक नावमध्ये बसून समुद्रामध्ये जातो आणि समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर तो समुद्रावर विसंबून असतो, कारण त्याला माहिती नसतं की वारा येणार, वादळ होणार, माझी बोट बुडेल किंवा नाही माहिती नसतं. परंतु तो वाऱ्याचा वेग बघून चाललेला असतो. परंतु त्याचा वेग अतिशय जेव्हा खवळलेला समुद्र असेल तेव्हा त्याला चिंता असते की माझी बोट बुडेल. परंतु जेव्हा तो समुद्र शांत होतो तेव्हा त्याने आपला वेग पकडून समुद्र पार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे उदाहरण का दिलं आहे, ते एक जो भक्त असतो त्या भक्ताने हा जो समाज आहे हा अज्ञानरूपी लोकांचा समाज असल्यामुळे ज्ञानाच्या मार्गाने आपल्याला तिथून जायचं आहे, लोकांना ज्ञानी बनवायचं आहे, भक्तीमध्ये आणायचं आहे. तर आपल्याला त्या योग्य मार्गदर्शन देऊन त्या व्यक्तींना भक्तीमध्ये आणून त्या अज्ञानी व्यक्तींना भक्तीमध्ये ज्ञानी करून भागवत धाममध्ये घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी ते उदाहरण दिलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, भक्ताने कधीही कोणत्या गोष्टीची लालसा करू नये. जे मिळतं त्याच्यामध्ये समाधानी असलं पाहिजे आणि शुद्ध भक्त होऊन भक्तीमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. आणि भक्ती हेच एकनिष्ठ आपलं कर्तव्य आहे. आणि प्रत्येक गावाखेड्यामध्ये, वाडीमध्ये, शहरामध्ये, प्रत्येक गल्लीबोळ्यामध्ये पण भक्तीचा प्रचार करणं हे आपलं जन्मसिद्ध हक्क आहे. आणि त्यामुळेच आपण चैतन्य महाप्रभूंची इच्छा पूर्ण करू शकतो. आणि म्हणून आपल्याला योग्य प्रकारे एकनिष्ठ होऊन भगवत भक्तीचा प्रचार करणं आपलं कर्तव्य आहे. आजचं माझं प्रवचन इथे संपवतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.